नमस्कार. चला तर मग आज थोडं भूतकाळात जाऊया. 1976 ते 1986च्या काळात, जेव्हा बालभारतीची पुस्तकं आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती. त्यातलाच एक धडा जो आजही अनेकांच्या मनात घर करून आहे, तो म्हणजे माकडाचे घर. चला त्या आठवणींना पुन्हा एकदा जगूया. आठवतंय का, शाळेच्या वर्गात शिरल्यावर येणारा तो मातीचा ओला सुगंध, ते खरखरीत लाकडी बाक आणि पाटी पेन्सिलचा तो आवाज. याच वातावरणात आपण एक गोष्ट शिकलो होतो, जी खरं तर फक्त गोष्ट नव्हती, तर आयुष्यासाठी एक खूप मोठी शिकवण होती. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीची सुरुवात होते ऋतू बदलाने, जेव्हा निसर्ग आपले एक वेगळंच रूप दाखवायला लागतो. उन्हाळ्याची ती काहिली संपते आणि आकाशात काळे ढग जमायला लागतात. जोराचा वारा सुटतो आणि बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात होते. निसर्गाचं हे बदललेलं रूप एका जीवाला मात्र खूप त्रासदायक ठरत होतं. पिंपळाच्या झाडावर एक माकड बसलं होतं. बिचारं त्या मुसळधार पावसात पार भिजून गेलं होतं आणि तो अन्नाला झोंबणारा गार वारा, त्यामुळे तर ते अक्षरशः थंडीने कुडकुडत होतं. त्या असह्य थंडीत, त्या पावसाच्या माऱ्यात त्याच्या मनात फक्त एकच विचार आला, आपलं घर असतं तर, पावसात असं भिजावं लागलं नसतं, हा गार वारा असा अंगाला झुंबला नसता, किती बरं झालं असतं. आणि त्याच क्षणी त्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्याने एक पक्का निश्चय केला. काहीही झालं तरी चालेल, पण हा पाऊस थांबला की पहिलंच काम करायचं, स्वतःसाठी एक छान घर बांधायचं. पण संकट टळल्यावर केलेले निश्चय आठवणीत राहतात का? चला बघूया माकडाचं पुढे काय झालं. काही वेळाने पावसाचा जोर कमी झाला. काळे ढग बाजूला झाले आणि आकाशात छान सूर्य उगवला. सगळीकडे असं लख्ख ऊन पडलं, ज्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झालं. ते ऊन अंगावर पडताच माकडाला एकदम हुशारी आली. त्याने आनंदाने अंग झाडलं. त्याचं पावसाचं दुःख, थंडीचा त्रास सगळं काही ते विसरून गेलं. इकडून तिकडे उड्या मारत ते थेट चिंचेच्या झाडावर गेलं आणि आंबट गोड चिंचा खाण्यात दंग झालं. खेळण्यात आणि खाण्यात ते इतकं रमून गेलं की आपण पावसात काय निश्चय केला होता हे त्याच्या लक्षातच राहिलं नाही. घर बांधायचा विचार त्याच्या मनातून पूर्णपणे निघून गेला. असेच दिवस गेले, पावसाळा संपला आणि निसर्गाचं चक्र पुढे सरकलं. आता सुरुवात झाली कडाक्याच्या थंडीची, म्हणजेच हिवाळ्याची. जसजशी थंडी वाढू लागली तसतसं माकडाला पुन्हा त्रास व्हायला लागला. आसरा नसल्यामुळे ती बोचरी थंडी त्याला सहन होईना. ती पुन्हा एकदा थंडीने काकडू लागलं आणि पुन्हा एकदा त्रासातून सुटका मिळवण्यासाठी त्याने तोच निश्चय केला. मनातल्या मनात म्हणाला, बस आता ही थंडी कमी झाली की पहिलं काम करायचं ते म्हणजे घर बांधायचं. आता अजिबात आळस करायचा नाही. पण प्रश्न हाच होता, यावेळी तरी तो आपला निश्चय पूर्ण करेल का, की पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होईल? हिवाळा संपला, उन्हाळा आला आणि तोही निघून गेला. खेळण्या, बागडण्यात, फळं खाण्यात दिवस कसे गेले हे माकडाला कळलंच नाही. आणि मग पुन्हा एकदा आकाशात काळे ढग जमायला लागले. पुन्हा एकदा पावसाळा सुरू झाला आणि दुर्दैवाने चित्र तेच होतं. तेच पिंपळाचं झाड, तोच मुसळधार पाऊस आणि तोच थंडीने कुडकुडणारा भिजलेला माकड. 1 वर्ष उलटून गेलं होतं, पण परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता. त्याची अवस्था होती जैसे थे. का? कारण एकच, त्याने प्रत्येक वेळी आजचं काम उद्यावर ढकललं. संकट आलं की निश्चय करायचा आणि संकट टळलं की तो विसरून जायचा. आणि हीच गोष्ट आपल्याला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश देऊन जाते. बघूया तरी यातून नेमकं काय शिकायला मिळतं. या गोष्टीचं सार अगदी सोपं आहे. पहिलं, आजचं काम कधीही उद्यावर ढकलू नये. दुसरं, आळशीपणा हा नेहमीच संकटांना आमंत्रण देतो. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी केलेलं कामच आपल्याला संकटाच्या वेळी उपयोगी पडतं. हा धडा फक्त माकडापुरता मर्यादित नाही का, तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला लागू होतो. हा धडा ऐकल्यावर कोणत्या आठवणी जाग्या होतात? मनात एक प्रश्न येतो, आठवतो का तो काळ? ती आपली जिल्हा परिषदेची शाळा, वर्गातला तो मातीचा सुगंध, ते गुरुजी आणि बालभारतीच्या पुस्तकातले ते साधे सोपे पण आयुष्यभराची शिकवण देणारे धडे. या धड्याने काय शिकायला मिळतं? फक्त आळस टाळण्याबद्दल की वेळेच्या महत्त्वाविषयी? प्रत्येकासाठी ह्या गोष्टीचा अर्थ काय असू शकतो बरं? आणि जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपल्या आयुष्यात कधी असा माकडासारखा अनुभव येतो का,
जिथे एखादं महत्त्वाचं काम पुढे ढकललं जातं आणि नंतर त्याचा त्रास सहन करावा लागतो? बालपणीच्या आठवणी आणि या धड्याबद्दलचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हे सादरीकरण आवडलं असेल तर ते इतरांपर्यंत पोहोचवा आणि अशाच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात.